पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मेहिकर आणि बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला चपला जोडे मारत केला निषेध. हर्षवर्धन सपकाळ यांना चोप देण्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा इशारा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत काँग्रेसने एक्स पोस्टच्या माध्यमातून टीका केल्याने याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मेहिकर आणि बुलढाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे चपला मारत त्यांच्या टीकेचा निषेध केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील महिलांची माफी मागावी, अन्यथा हर्षवर्धन सपकाळ यांना चोप देण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करो. सुनेत्रा ताई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. हे भट्टी सरकारचं करायचं काय? हे भट्टी निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. हर्षवर्धन सपकाळांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. हर्षवर्धन सपकाळांचा निषेध असो. अमर रहे, अमर रहे. ज्या काँग्रेसला इंदिरा गांधींचा वारसा आहे, ज्या महिलेचा सन्मान करणारी ही काँग्रेस, परंतु कालच्या वक्तव्याने जनतेसमोर एका महिलेचा अपमान झाल्यामुळं अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक तमाम आमच्या महिला भगिनी असेल, यांचा हा अपमान असून याची महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बोलले की सुनेत्राताईंनी अर्थ खातं घ्यावं, मग आम्ही त्यांना दुर्गा म्हणून संबोधू, परंतु यांचा सल्ल्याची ताईंना गरज नाहीये. आपण बघता गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पवार कुटुंबियाचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. एकच आव्हान राष्ट्रवादी व काँग्रेस तर्फे आमच्या वहिनी साहेबांविरुद्ध अशा अपशब्द वापरल्याबद्दल यांनी महाराष्ट्रभर तर सोडा, पण आमच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी तर्फे यांना आम्ही डायरेक्ट चोपणार.